Dear student, we are trying to understand unit 2nd file system call and processes. From that, now we are discussing everything related to the file system. In that, the point that today we're gonna be try to understand, that is types of files. Types of files. Why? Linux is first of all a file system, so it treat everything inside it as a files. So because of that, it contains thousands of files in it. So most of the operations are performed on a files, and to handle these all files very easily, that are placed in a directory in a tree like structure. Tree like structure means in a level wise. At the beginning there is a root, after that it contains several directory files. In turn, that directory is called as subdirectories as well as files. So these all file system contains files, numbers of files. So that all are categorized into 3 types. बघा मित्रांनो, आपण युनिट 2 पाहतोय. फाईल सिस्टीमच्या संदर्भाने आपण बऱ्याचशा त्याच्या संबंधित असणाऱ्या बाबींचा आपण अभ्यास करतोय. त्यातले आपण टाइप्स ऑफ फाइल्स हे पाहतोय. तर लिनक्स ही एक फाईल सिस्टीम आहे. का लिनक्स ही फाईल सिस्टीम आहे आपण मागच्या लेक्चर्समध्ये पण बघितलं. जसं विंडोजमध्ये वेन यू क्लिक ऑन माय कम्प्युटर, ओके, इन विंडोज you will get a drives C, D, E, F, like that kind of drives you will get. But when you click or when you go on a computer of Linux operating system, okay, you will get a file system like here. Okay, check here. Okay, so बघा इथं जेव्हा तुम्ही कम्प्युटरवरती क्लिक करताय, ही विंडो आहे आपली लिनक्सची. जेव्हा तुम्ही कम्प्युटरवरती क्लिक करताय, ओके, लिनक्सच्या, तेव्हा तुम्हाला काय दिसतं हिअर, दॅट इज फाईल सिस्टीम. यू विल गेट द फाईल सिस्टीम. जसं विंडोजला तुम्हाला ड्राईव्ह दिसतात, इथं आपल्याला काय दिसतं, फाईल सिस्टीम. त्या विंडोजला सी डी ड्राईव्हच्या आतमध्ये बरेचसे परत डिरेक्टरीज असतात, त्याच्या आतमध्ये परत सब डिरेक्टरीज असतात, पण इथं तुम्हाला काय मिळतं, फाईल सिस्टीम. तर फाईल सिस्टीम म्हणजे ह्याच्या आतमध्ये तुम्हाला परत काय, ह्याच्या आतमध्ये परत तुम्ही क्लिक केलात की परत काय भेटतं तुम्हाला, लाईक दिस काइंड ऑफ स्ट्रक्चर, बिन बूट. ओके, हे जे काय आहे तुम्हाला पाहायला मिळतं. ओके, सो दीज ऑल आर द फाइल्स. ओके, डिरेक्टरी फाइल्स. इथं आपण जे बघतो ही डिरेक्टरी फाइल्स सगळे आपण पाहतोय. ओके, तर हे कशाच्या आतमध्ये, तर फाईल सिस्टीमच्या आतमध्ये तुम्हाला हे सगळे दिसत आहेत. तर फाईल सिस्टीमच्या आतमध्ये दिसतात, त्यामुळे त्या फाईल सिस्टीमच्या आतमध्ये जे काय आहे ते सगळ्या फाईल्सच झाल्या. मग त्या ज्या काय त्यांची विभागणी म्हणजे हे तुम्हाला काय दिसतं, किंवा ह्याच्या आतमध्ये परत जे काय असेल, मग बिनच्या आतमध्ये असेल, बूटच्या आतमध्ये असेल, ह्यांच्या आतमध्ये जे काय असेल ते सगळं फाईल्समध्ये कन्सिडर करतं. ओके, सो इन दॅट फर्स्ट वन, ओके, दॅट इज रेग्युलर फाईल. ओके, सो हिअर इट इज फर्स्ट वन इज द रेग्युलर फाईल, that is a regular file. Okay, so a regular file is nothing but, okay, it is user daily use regular files, or we called as a plain files or common type of files. That is called as a regular files. So it is common type of files. It includes text files. So a regular files means what are the examples of regular files. So in regular files it includes text files, executable files, binary formatted files, okay, and much more, means like image file, photo file, mp3, mp4, okay, means all audio files, audio, video, any programming source code file, object file. Okay, means regular files means that file that actually contains a data. बघा या फाईल टाईप्समध्ये जी का पहिली टाईप पाहतो आपण, रेग्युलर फाईल. रेग्युलर म्हणजे आपण दररोज जी आपल्याला वापरता येते, दररोज जिला आपण फाईल असं म्हणतो, ती फाईल्स रेग्युलर फाईल्स.
ओके. रेग्युलर फाईल्स म्हणजे कुठल्या ज्या कॉमन आहेत सर्वसाधारणपणे, ज्यांना आपण फाईल असं म्हणतो. म्हणजे कुठल्या फाईल्सना म्हणतो आपण फाईल्स. आतापर्यंत तुम्ही जर स्टडी केलात फर्स्ट इयर, सेकंड इयर, अप टू द थर्ड इयर, ओके, तर तुम्ही ज्या कुठल्या ह्यांना फाईल म्हणताय, वर्डची फाईल, PDF ची फाईल, सी प्रोग्रॅमिंगची फाईल, .cpp, .c असेल, किंवा फोटो असेल, MP3 असेल एखादी फाईल, MP4, यांना आपण फाईल म्हणतो. ओके. तर त्या सगळ्या कशामध्ये येतात, म्हणजे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जेवढ्या काय फाईल्स असतील त्यातल्या काही फाईल्स ह्या रेग्युलर फाईल्स असतात. म्हणजे ह्या फाईल्स, म्हणजे तुम्ही एखादी टेक्स्ट फाईल क्रिएट केला, डॉक्युमेंटची फाईल केला किंवा काही, ह्या जर कुठली असेल तर ती फाईल कशामध्ये गणण्यात येते, तर ती फाईल ॲज अ रेग्युलर फाईल म्हणून तिच्याकडे पाहण्यात येतं. ओके. तर ते कुठं, तर आपण इथं बघूयात. ओके, बघा. ओके, रेग्युलर फाईल्स. तर रेग्युलर फाईल, जसं फाईल सिस्टीमवरती तुम्ही क्लिक केलात, ओके, तरी फाईल सिस्टीम ही काय आहे, ॲक्च्युली डिरेक्टरी आहे, डिरेक्टरी फाईल आहे. ओके. तर याच्या आतमध्ये, ओके, ह्या परत तुम्हाला डिरेक्टरी फाईल्स दिसतात. त्याच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, मी इथं आलो ॲक्च्युली. तर हे होम आहे. होम म्हणजे कुठे, बघा इथं फाईल सिस्टीम. बघा, परत सांगतो वाटल्यास पहिल्यापासून, की फाईल सिस्टीम आहे. या फाईल सिस्टीमवरती क्लिक केल्यावर, डबल क्लिक केलं की ह्या प्रकारचे तुम्हाला डिरेक्टरी फाईल्स दिसतात. ह्यातली होम म्हणून आहे बघा. हे होमचं मागच्या वेळी तुम्हाला लास्ट लेक्चर मी सांगितलं. होम म्हणजे काय, तर हे घर आहे. कोणासाठी घर आहे, तर जे काय क्लायंट्स आहेत त्याच्यासाठी म्हणून हे घर आहे. जे काही युजर आहेत, डिफरंट युजर आहेत, रूट युजर नव्हे, तर जे काय इतर रूट युजर सोडून जे काही इतर रेग्युलर युजर आहेत त्यांच्यासाठी म्हणून हे होम आहे. म्हणजे त्या होममध्ये त्या वैयक्तिक एखाद्या अकाउंटच्या संदर्भानं माहिती असते. तर मी ह्या होमवरती क्लिक केलं म्हणजे घर. ओके, याच्यावरती क्लिक केलं. ओके, तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओके, इथं तुम्हाला दिसेल बघा. जर थोडंसं निरखून पाहिलं तर, ओके, निरखून जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल बघा, इथं एकदम टॉपला तुम्हाला होम असं दिसते बघा. एकदम टॉपला थोडंसं निरखून पहा, वरती एकदम टॉपला होम असं दिसतं. त्याच्या आतमध्ये तुम्हाला हे ABBSC1, ओके, हे अशा प्रकारचे, ओके, डिरेक्टरी फाईल्स तुम्हाला पाहायला मिळतात. ओके, आणि हे डिरेक्टरी फाईल्सच आहे. त्याच्या खाली एकदम बघितलं तुम्हाला इथं बघा. ओके, इथं जर तुम्ही बघितलात या ठिकाणी, तर हे बघा, हे आर्ग्युमेंट CHK किंवा ASS1 ह्या टेक्स्ट फाईल्स आहेत. ह्या कसल्या फाईल्स आहेत, text.sh नावाची. ओके, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल डेटा आहे. ह्या तुम्हाला दिसत आहेत, कॅरेक्टर 4.sh, input.txt, इवन खाली नेम, त्याच्या खाली simple.cpp. हे बघा, simple.cpp ही CPP प्रोग्रॅमिंगची सोर्स फाईल आहे. ह्या ज्या का दिसतात तुम्हाला, input.txt, hi फाईल, ओके, हँडलिंग, ओके, हे जे असं अशा प्रकारचे तुम्हाला जे का फाईल दिसतात, ऑल दॅट आर रेग्युलर फाईल्स. हे सगळ्या फाईल्स कसल्या आहेत, रेग्युलर फाईल्स आहेत, लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल डेटा असतो त्याला रेग्युलर फाईल्स असं म्हणतात. ओके, सो दिस रेग्युलर फाईल कंटेन्स ASCII और ह्युमन रिडेबल टेक्स्ट. ओके, बघा, ह्या जे काही रेग्युलर फाईल्स असतात, ओके, ह्या फाईल्स ASCII म्हणजे ह्याच्या आतमध्ये जो डेटा असतो तो अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज, जे ASCII आहे त्या प्रकारचा असतो. किंवा ह्या फाईलमधला डेटा जो असतो हा युजरना समजेल, वाचता येईल, लक्षात येईल अशा प्रकारचा तो डेटा खास करून असतो. अँड मोस्ट ऑफ द और मेजॉरिटी ऑफ द फाईल्स इन अ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आर ऑफ रेग्युलर फाईल्स. रेग्युलर फाईल्स बऱ्यापैकी ऑपरेटिंग सिस्टीम सगळ्यात जास्त असतात, कारण त्याच डेटा स्टोअर करतात. ओके, तर ही रेग्युलर फाईलच्या आतमध्ये आलं. नेक्स्ट पॉईंट आपण जो पाहूयात, ओके, नेक्स्ट टाईप आपण बघूयात. नेक्स्ट वन इज द ॲक्च्युली डिरेक्टरी और डिरेक्टरी फाईल्स. ओके, डिरेक्टरी फाईल्स. बघा, इन विंडोज अँड लिनक्स, इन विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, ओके, वी कॉल्ड ॲज अ फोल्डर अँड हिअर वी कॉल्ड ॲज अ डिरेक्टरीज. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आपण फोल्डर म्हणतो, त्याला लिनक्समध्ये डिरेक्टरी असं म्हणण्यात येतं, संबोधण्यात येतं. ओके, पण ही सुद्धा फाईल्सच आहेत बघण्यात येतं, कारण हे सगळं फाईल सिस्टीमच्या आतमध्ये असल्यामुळे याला डिरेक्टरी फाईल असंही संबोधण्यात येतं. ओके, तर बघा, ओके, हे जे डिरेक्टरी फाईल्स आहेत, ओके, सो इन विंडोज ऑब्वियसली वी कॉल्ड ॲज अ डिरेक्टरी. ओके, वी कॉल दिस डिरेक्टरी ॲज अ फोल्डर. ओके, सो इट स्टोअर्स लिस्ट ऑफ फाईल्स अँड कंटेन्स सब डिरेक्टरीज. ओके, तर बघा, विंडोजमध्ये जसं, ओके, आपण ज्यांना डिरेक्टरीज म्हणतो तसं इथं आपण काय म्हणतो, ओके, विंडोजमध्ये जसं आपण फोल्डर म्हणतो तसं इथं आपण त्याला काय म्हणतो, इथं आपण त्यांना डिरेक्टरीज म्हणतो.
ओके. तर ह्या काय करतात, ओके, तर ह्याच्या आतमध्ये डिरेक्टरीजच्या आतमध्ये, ओके, डिरेक्टरीजच्या आतमध्ये असं हे एक फाईल सिस्टीम ही एक काय आहे, ओके, फाईल सिस्टीम ही एक हिरॅर्चिकल स्ट्रक्चर आहे. ओके, तर ही एक काय आहे की ही डिरेक्टरी फाईल्सच आहे, डिरेक्टरी सिस्टीम, डिरेक्टरी. ॲट द बिगिनिंग आपल्याला काय पाहायला मिळतं, दॅट इज बघूयात आपण इथंच. ओके, जर आपण सुरुवातीपासून पाहिलं, इथं जर गेलं बघा, ओके, इथं जर पाहिलं आपण, ओके, तर फाईल सिस्टीमवरती इथे तुम्हाला दिसते ही डिरेक्टरी फाईल्सच आहे. ओके, म्हणजे फाईल सिस्टीमची जी का पहिली आहे दिसते तुम्हाला इथं, ही डिरेक्टरी फाईल्सच आहेत. ओके, तर ह्याच्या आतमध्ये ॲक्च्युअल डेटा नसतो. सो डिरेक्टरी फाईल्सच्या आतमध्ये काय असतं, सब डिरेक्टरी असतात. आणि त्या सब डिरेक्टरीच्या आतमध्ये परत सब डिरेक्टरी असू शकतात किंवा रेग्युलर फाईल्स असू शकतात, ज्या आपण बघितल्या. रेग्युलर फाईल्स म्हणजे कोणत्या, MP3, MP4, ओके, टेक्स्ट, PDF, PPT, या सगळ्या जे काय असतात ह्या त्याच्या आतमध्ये असू शकतात. ओके, तर ह्या डिरेक्टरी फाईल्स झाल्या. ओके, तर बघा जसं ह्याच्या आतमध्ये परत ह्या सगळ्या डिरेक्टरी फाईल्स आहेत. कुठल्या, बिन, बूट, CD-ROM, DEV, ETC, हे जे काय दिसतं तुम्हाला ह्या सगळ्या काय आहेत, परत रेग्युलर फाईल्स आहेत. होम, LIB, या सगळ्या रेग्युलर फाईल्स आहेत. ओके, जसं आता परत आपण बघितलं, होमवरती तुम्ही या डिरेक्टरी फाईल्सवरती जर तुम्ही क्लिक केलात, या डिरेक्टरी फाईल्सवर तुम्ही क्लिक केलात, तर तुम्हाला परत काय भेटतं, तुम्हाला ह्या प्रकारे परत काय दिसतात, परत त्याच्या आतमध्ये या सगळ्या सब डिरेक्टरी दिसतात. आणि तिथंच तुम्हाला पण काय दिसतं बघा, त्याच्याच आतमध्ये तुम्हाला परत रेग्युलर फाईल्स पण दिसतील. म्हणजे डिरेक्टरी फाईल्सच्या आतमध्ये पण तुम्हाला काय मिळतील, रेग्युलर फाईल्स पण पाहायला मिळतील. अँड द लास्ट वन, आता लास्ट टाईप आहे बघा. ओके, देन लास्ट वन, दॅट इज अ स्पेशल फाईल्स, ऑल इट ऑल्सो समटाइम्स कॉल्ड एज अ डिव्हाइस फाईल्स. Special files or device files. Okay, so the special files or device files, okay, that are resided into, okay, that are resided into /dev directory. Okay, and that represents real physical devices such as input devices, output devices, okay, memory, processor. Okay, so all that devices information are to be stored into the device files. ओके, सो व्हेअर आर ॲक्च्युअली दॅट. ओके, जर डिवाइस फाईल पाहायला गेलं आपण तर ते तुम्हाला कुठं पाहायला मिळतील, की इथे मी ओपन केले बघा. ओके, हे आपलं फाईल सिस्टीम आहे. ओके, फाईल सिस्टीम आहे. फाईल सिस्टीमच्या आतमध्ये सगळे काय आहेत, डिरेक्टरी फाईल्स आहेत बघा, डिरेक्टरी फाईल्स आहेत. डिरेक्टरीच्या फाईलच्या आतमध्ये बघा हे डिरेक्टरी फाईल्स आहेत. ह्याच्या आतमध्ये काय दिसतं तुम्हाला, हा DEV ही सब डिरेक्टरी दिसते. फाईल सिस्टीम या डिरेक्टरी फाईलच्या आतमध्ये DEV ही तुम्हाला सब डिरेक्टरी फाईल दिसते. आणि ह्याच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही ह्याच्यावर डबल क्लिक करून ते ओपन कराल, ओके, तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला, ओके, बऱ्याचशा बाबी दिसतील बघा. वरती जर तुम्ही टॉपला जर बघितला तर इथं बघा, आता एकदम टॉपला तुम्हाला DEV स्मॉल लेटरमध्ये दिसतं बघा. सो दॅट DEV, ओके, इज अ डिरेक्टरी फाईल अँड in that it contains numbers of files and that files are special types of file. ह्या जे तुम्हाला फाईल दिसतात बघा आता, कन्सोल, ओके, कोर, फुल, FBO, KMSG, लूप 3, हे जे काय तुम्हाला दिसतं ना, ऑल दॅट फाईल्स आर बिलॉंग्स टू, ओके, स्पेशल फाईल्स और डिवाइस फाईल्स. सो इट कंटेन्स इन्फॉर्मेशन अबाउट द डिव्हायसेस. इवन इफ ह्या जे तुम्हाला वरती जरी बघितलं तुम्ही, लाईक इथे इनपुट दिसतं बघा, इनपुटला इनपुट डिव्हायसेस, कीबोर्ड, ओके, माऊस, तर ही इनपुट ही डिरेक्टरी फाईल आहे. त्याच्या आतमध्ये जर आपण ओपन करून बघितलं तर ती काय करते, कीबोर्ड किंवा माऊस असे इनपुट डिव्हायसेस आहेत, त्या संदर्भाने काय करते, त्या स्पेशल फाईल्स आहेत, डिव्हाइस फाईल्स असं त्यांना म्हणण्यात येतं. ओके,